नाशिकमध्ये भाजप बंडखोर गणेश गीतेंची निवडणुकीतून माघार, मात्र बंधू गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम. महाजनांसोबत गणेश गीतेंची बैठक. परभणीचा महायुतीतला पेच अखेर संपुष्टात. राष्ट्रवादीचे बंडखोर विजय जामकर आणि संग्राम जामकर अर्ज मागे घेणार, तर संभाजीनगरमध्ये सत्तारांच्या मुलाचीही माघार. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. बंडखोरी शमणार की कायम राहणार याची उत्सुकता. ठाण्यात विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अभिजित पवारांची माघार, रवींद्र फाटकांचा मार्ग मोकळा. दिलीप वळसे पाटील यांनी सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेतली. कांदा प्रश्न, सहकार क्षेत्र, सरकारी संस्थांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. पुणे पिंपरी चिंचवडमधील विषारी दारूकांडाचं केंद्रबिंदू नेस्तनाबूत. महापालिकेकडून दारूचा अड्डा आणि आरोपी कर्नेल सिंगच्या घराच्या पाडकामाला सुरुवात. देशात मोठी आर्थिक सुनामी येणार, पंतप्रधान हतबल. राहुल गांधींचा हल्लाबोल. संपूर्ण व्यवस्थेत विद्रोहाचं वातावरण असल्याचा दावा. पंतप्रधानपदी मोदी नसतील, राहुल गांधींचा पुनरुच्चार. काँग्रेस नेते शशी थरूर चिदंबरम यांच्यावर ललित मोदींचे गंभीर आरोप करताना सोनिया गांधी, राहुल गांधींचंही नाव घेतलं. कोची टीमसाठी थरूर यांनी दबाव आणल्याचा आरोप. इराणविरुद्ध अमेरिका इस्रायल युद्धाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता. इस्रायल आणि लेबनॉनमधल्या युद्धविरामावर सहमती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.